मस्त आहे ना पण इथं काय आहे भजी DJ Asia Kuchaku, bukan tengok kau golikan. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आशिष जाधव ब्लॉग्स. तर घेऊन येतो आपण परत एक नवीन व्हिडिओ धमाकेदार. आज फुल मजा येणार आहे. मी चाललो आहे माझ्या स्कूल फ्रेंडसोबत फार्म हाऊसला. बल्लाळेश्वर पाली येतं आहे. इथून 75 किलोमीटर आहे ते फार्म हाऊस. ते लोक गेलेत पुढं. ते लोक 4 व्हीलरमध्ये गेलेत गाडीमध्ये. त्यांना सर्वांना सुट्ट्या असतात सॅटर्डे संडे. मला नसते, मला वीकडेजला असते. त्यामुळे मी आजचा हाफ डे घेऊन जॉब करून चाललो आहे. त्यांचं जेवण घेऊन चाललो आहे मी मागून. पालीला आलो आहे. आपल्याला ऑर्डर आले. थांब 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 थांब. हे कुठे हे कुठे हे कुठे? इकडे इकडे. आपल्याला ऑर्डर आले सोया सॉस, रेड चिली सॉस याची ऑर्डर आली. आता हे कुठं भेटायचं इथं? हां, काय फायदा यांचा 4 व्हीलरमध्ये जाऊन? झाले हा घेतला सोया सॉस आणि रेड चिली सॉस. कशाला पाहिजे काय माहिती. मोबाईल तुरारे इथं. कोशिंबळे, कोशिंबळे गावाचं नाव आहे. तून लेफ्ट मारलाय. आता फुल आपला गावचा रोड चालू झालाय. समोरूनच बस आली स्टार्टिंगलाच. पहिलीच बसने आपलं स्वागत केलंय. तो काहीतरी बोलतोय कॅमेरा विमेरा. हे बघा हे बघा. ओ व्ह्यू भारी आहे. फार्म हाऊस खतरनाक असणार आहे. फार्म हाऊसचा जो बाजूबाजूचा जो व्ह्यू असणार आहे ना, काम 25. हे बघा गाई म्हशी गुरं, फुल शेती, फुल गावची वाईब आहे. फुल नदीच्या किनारी चाललोय. सरक, मला गाडी घेऊ दे पुढं. चक्रा नकरा लावलाय. हे फार्म फार्म हे कसलं मोठा आहे पूल. आशिष जाधव काय बोलते? रस्ता कसा वाटला? भारी होता ना. अरे खतरनाक. मी आलेलो इथं. मी आलेलो इथं. आतमध्ये नाही रे, बाहेरून तामिनी घाटात गेलेलो आहे. खतरनाक ना. डायरेक्ट डोंगराच्या पायथ्यालाच. नमस्कार, आपण पोचलोय फार्म हाऊसला. खतरनाक फार्म हाऊस आहे, एकदम भारी. नजारा बघा, नजारा. टाकीवरती चढलोय मी एकदम वरती. व्ह्यू लय भारी, खतरनाक. हे बघा, हा फार्म हाऊस आहे आपला. राजू आहे ना, राजू, त्याच्या साडूचा फार्म हाऊस आहे. व्ह्यू मस्त आहे, एक नंबर, खतरनाक.
काय इथूनच पाणी चाललंय सगळं शेताचं. तर पूर्ण भात लावलेला आहे. खूप मस्त वाटतंय, एकदम भारी. खाली जाऊन तुम्हाला फार्म हाऊस दाखवतो कसं आहे. खाली जाऊन फार्म हाऊस दाखवतो कसं आहे. एकदम मस्त आहे. नवीनच बांधकाम केलंय त्यांनी, म्हणजे आत्ताच रिसेंटली ओपन केलंय. ही बॅक साइड आहे फार्म हाऊसची. वहिनी किती दिवस झाले हो ओपनिंग करून? किती किती मला माहिती. तुम्हाला माहित ना तुमच्या बहिणीचा फार्म हाऊस आहे? अरे नाही माहिती मला. झाले 3-4 आठवडे. 3-4 आठवडे. 7-8 तारखेला इसवी सन मागच्या महिन्यात 2023 मध्ये झालेला आहे. म्हणजे 1 महिना पण नाही झाला. मी 1 वर्ष बोलतोय. इसवी सन 2023 मध्ये ओपन झालेला आहे. तुला विचारलंच नाही कोणी. हा बेडरूम आहे. हा एक बेडरूम आहे. हा हॉल आहे. लाईट आहे का? लाईट दाखवतो. सब लाईट लागा नाही का? सब नवीनच बांधकाम आहे. वहिनीला विचारलं, 1 महिना पण नाही झालाय. इथं एक बाथरूम आहे. 2 BHK आहे. फ्रीज वगैरे सर्व आहे. हा फ्रंट व्ह्यू आहे फार्म हाऊसचा. या दोघांना इग्नोर करा. मी तिथं गेलतो माग. खतरनाक ना. हे लोक ह्याच्यामध्ये आले. आपली उनुडी काय बोलतो? ह्या दोघांना परत इग्नोर करा. दे ना. माझी थोडी इज्जत जाणार आहे. मस्त आहे. स्विमिंग पूल खतरनाक आहे. हा छोट्या मुलांसाठी, हा मोठ्या माणसांसाठी, मोठ्या मुलांसाठी पण. काय बोललीस? मस्त आहे ना पण. टाकू ना. तर आमचं जेवणाचा बेत चालू आहे. आमच्या 3 सुगरणी. ही एक सुगरण, ह्या दोघी सुगरणी, एक ही सुगरण, एक ही सुगरण. काय बनवतात काय माहिती. हे काय? इट्स पनीर क्रिस्पी. ओके, पनीर क्रिस्पी. हा पनीर आहे. पनीर क्रिस्पी मध्ये पनीर सोडून पण अजून काही गोष्टी असतात. अरे यार माझे वांदेच आहेत. तू नको खाऊस. श्रावणचा लोची आहे. येऊ शकतो काय? येऊ शकतो. हे काय आहे? येऊ शकतो काय नॉनव्हेज मध्ये? चाकणं आणलाय. क्वार्टर कुठे आहेत तुमच्या तिघींच्या? आम्ही क्वार्टर नाही घेत. तू घेतोस काय क्वार्टर? ही बॅक साइड आहे. इथं वरती गेलतो मी. खतरनाक आहे. भारी फार्म हाऊस. तुमच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सर्व डिटेल्स देईल. आम्हाला कसा भेटला काय माहित. बहुतेक फ्री आहे. हे आपल्याला फ्री आहे काय फार्म हाऊस? आम्हाला फ्री भेटलाय. फ्री आहे ना? आम्हाला फ्री भेटलाय. तुम्हाला यायचं असेल तर या नक्की. डिस्क्रिप्शन मध्ये कॉन्टॅक्ट नंबर टाकेल. त्यांचा नंबर दे मला. ओके. त्यांच्याशीच कॉन्टॅक्ट करायला लागतो ना. त्यांचा नंबर घेतो मी. याच्या साडूचा आहे. नंबर घेतो आणि तो टाकतो. या बिंदास. चिकन चालू आहे आतमध्ये. सॉरी, पनीर. आमचं पनीर चालू आहे आतमध्ये.
व्हेर इज पनीर. हे आमचे मास्टर शेफ आहेत श्रीमती अर्चना खरात. श्रीमती काय कुमारी कुमारी नावच नाही माहित मला. मोठ्या लोकांची नावं बरोबर तुला माहितच नसणार. बटाटो, कांदा, पनीर, शिमला मिर्च. पण ती रेसिपी कोणती मला कळलं नाही ते अजून. पनीर क्रिस्पी. पनीर क्रिस्पी ही कोणची क्रिस्पी आहे? ये चाप आहे, चाप दिखा. हे चाप. हे आहे मटन. हे कोलंबी. ही कोळंबी. ही आहे कोळंबी. आणि आम्ही लॉलीपॉप ठेवलेत फ्रीज मध्ये. अरे बघ ना भाऊ मला काय करत. अशी स्पीड बघ रे. नाही दिसत आहे मला. ती बोलली ना मीठ बघ. नाही दिसत आहे मला त्याच्यात. सिंपल. वर काय बघतेस? बघू नको देवाला. देवाने बोलून घेतलं ना पंचायत होईल. आपण चकली खाऊया का? मला तेच वाटतं यांना बनवू दे. हे पनीरला जागा नाही राहायची पोटात. माझं नाही काय नरेश म्हणजे तू एक दे. ही आणि मी आम्ही दोघं खूप काम करतोय. बाकीचे सगळे आराम करतोय. राजू असं बोललं ना मला वेगळंच ऐकलं तर म्हणून हसले तू. आणि मगाशी मी वहिनीला वेगळंच ऐकायला लावलं. तेव्हा त्यांना विचारलं की तू गांजा गांजा म्हणलास की गांजा तरी ठीक आहे रे. प्रेम बघा या दोघींचं. बघितलं का तुम्ही? तुमचं सगळ्यांना कळणार आता. ए पावलट सोप करेल ते. सोप करेल. काय करेल? प्लास्टिक आहे ते. सॉक. सॉक करेल. सॉक. सोप की नाही तुझे शॉक तरी काय काय आहेत? ऐकायला परवडणार नाही. ओ माय गॉड. गजब बेइज्जती है. हारा पुसून घ्यायला लागल ना. पाताळे तेलाचा कसा टाकू? धुतला ना तिने. तो काय तिने? अरे तेलाचा कसा टाकू पाण्यात? तेलात तेलाचा कसा टाकू पाण्यात? तेलात. अरे टाक. तुडतुडी होईल थोडीशी. नको 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 पाणी ते पुसून घे. नको डायरेक्ट ही टेक्निक ही वहिनी ही तुमच्या आताची टेक्निक ना इंडियाच्या बाहेर नाही गेली पाहिजे. अरे कळतं ना जरा झाले का नाही ते. आपण एक टाकतो. बघा ना लागतं. ए मी इतकं पण जेवण बनवत नाही. असातला भाग नाहीये. चहा बनवते ना ती. त्यासोबत जिमजाम पण खाते. यो यो तिथं कसं रे? आणि चहामध्ये साखर नसते. अरे बाई टाकलंच ना तू. काय यो कसं रे? ते काय आहे ना त्याच्यात काहीतरी. काय ना टाकल्यावरती काय ते? पडायचं तर त्याच्यात. ही बोलते ही बोलते मी घरी खूप काम करते. ही घरी फक्त चाय बनवते. आपण यात खाऊ जाऊ दे. त्याला माझी मेहनत व्हायला लागतात. ही टेक्निक बघा जेवण बनवायला. अरे माझी कमर दुखते. आमचा मास्टर हा मास्टर शेफ आहे. हा सुपर मास्टर शेफ आहे. हा टॉप आता खाली आहे. कसे बसलेत बघा. माझे दोघं आता खाली आहे. या लोकांनी माझ्या वाटचे सगळे मफिन्स वगैरे खाऊन टाकलेत. माझा जीव बघा. तुम्हाला लाज वाटली थोडीशी तरी? हात नाही लावले. नहीं. अरे तुमचं दोघं एक प्लेट आण ना सुकडे. या आमच्या मैत्रिणी. हा माझा मित्र. मैत्रिणी. ही माझी वहिनी. या खायला स्टार्टर. आणि आम्ही आता बसलोय जेवायला. यांची ताटली खूप भारी दिसते. इथं मटन आहे, लॉलीपॉप आणि मटन, लॉलीपॉप, कोळंबी. इथं दुसऱ्या ताटाकडे जाऊ का नको? इथं काय आहे? भजी, पनीर, बटाटा, कांदा फ्लावर, भजी, पकोडा. पनीरच आहे सगळीकडं. लागतंय चांगलं. ह्या दोघांना बाहेर बसवावं लागेल तेव्हा हे चांगलं लागेल. जाऊ दे. हे लोक पापी लोक आहेत. आपण पापी नाही आहेत. तुम्ही फक्त 1 महिन्यासाठीच. त्याच्यानंतर आहेत परत पापी. पॉइंट बी नोटेड. शुभ सकाळ. सकाळ झाली फार्मरची. आंघोळ वगैरे काय नाही झाले. फ्रेश झालोय फक्त.
व्ह्यू खूप भारी, व्ह्यू एक नंबर आहे. माझी उनुडी व्ह्यू बघा, व्ह्यू मस्त. हिला इग्नोर करा. सकाळी मस्त झालेलं, फुल धुकं वगैरे पडली होती, पण मला लेट झाला उठायला. चाललंय आता चहा पाणी वगैरे. यांनी रात्री वाट लावली सगळ्यांची. यांनी रात्री वाट लावली आमची सगळ्यांची वाट. रात्री 4 वाजता आलंय भाई. कोणला इन्फॉर्म नाही केलंय, काय नाही केलंय. 3:30 वाजता आलंय. कोणला इन्फॉर्म नाही केलं, काय नाही केलं. आम्ही इथं गेम खेळत होतो. भाई आला, ही जी विंडो आहे ना, ही डायरेक्ट दोरात आपटली आणि भूतासारखा वेगळा काहीतरी आवाज काढला. असा बघा गाईज, असा आला होता. सगळ्यांची हिची लय फाटली. हिची ही थरथर कापत येते, अक्षरशः थरथर अशी. बाबा हे पण खतरनाक होता तो गेम. तुम्ही पण सगळे घाबरले होते. काय तुझ्या डोक्यात असं काय आलं नेमकं? म्हणजे काय नाही, मी आलो बरोबर प्लॅनच करून आलतो. यांची जराशी फाडावी, एवढं लांब आले ते फार्म हाऊस वर. माझ्या मनातच होता तो. मी केला खतरनाक बाबा. यो काय मॅगी बघा, मॅगी. जिसको जितना खाना है वो खाएगा. अरे माझा चहा गरम कर ना. याला नाही दाखवायचं. चहा होतो आपला. मस्त चहाचा बेत करू. पण विशालनी वाट लावून टाकली सगळी. पण पोरी झोपल्या नाहीत. हा राजू, रात्री तुला कसं वाटलं? आमची पण फाटलेली. स्टार्टिंगला 1-2 सेकंद असं वाटलं की भूतच आहे. नंतर हा बोलला अरे कोणतरी आला असेल दारू वगैरे पिऊन. आम्ही फुल आमची वहिनी खतरनाक आहे. वहिनी डायरेक्ट किचन मध्ये सूर्य घ्यायला 2-3 सूर्य घेऊन आलेली मारायला. ठेवू ना तिथं खाली. आम्ही सर्व इथे जमलेलो आता मॅगी खातो मस्त. आभार व्यक्त करत आहोत. त्यांनी खूप अशी छान मॅगी बनवलेली आहे. खूप स्वादिष्ट झालेली आहे मॅगी. खाऊ शकता तुम्ही. बघा काहीच आमच्या वहिनी खूप काय बोलतात त्याला, अन्नपूर्णा जेवणाचा सर्व जे काय असेल तेच हँडल करतात आणि अप्रतिम जेवण बनवतात. म्हणून आम्ही सर्व त्यांचे आभार मानतो आणि खातो आणि खायला सुरुवात करतो. आमचा सिंगर बघा, सिंगर. माझे नावाचं तुझे माझ्याला लावशील का? सांगलो नाही माझ्याशी करशील का? सांगलो नाही माझ्याशी करशील का? गौरी सुंदर दिसते गो. माझ्या नावाचा SQ आके जड़ के
पर्सनल सिंगर आहे आमचा, कुठंच भेटणार नाही. वड 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 मग जा जा मग जा 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 जा. चल पाण्यात. ती पर्सनल बोट बघा ती. आपण आता फ्रेश झालोय, आपला निघायचा टाइम होतोय आता. म्हणजे लगेच नाही निघायचंय, जेवण वगैरे करायचं. जेवणाला केले पावभाजी. पावाचा पूर्ण मर्डर केलेला आहे. कालचे कसे होणार ते? मर्डर 4 झालेला आहे तो पावाचा. ही काय करते मला माहित नाही. तर खायचं आता. आंघोळ वगैरे झाले, फ्रेश झालो मस्त. आता जेवायचं आणि निघायचं. माझा भाऊ झोपलाय रात्रभर जागून जागून. मित्रा जॅकलिन हंडांडीस. जॅकलिन हंडांडीस. काय बोलते? निघायचं आता. मस्त आहे फार्म हाऊस. थोडा आतमध्ये, पण इकडे येणं वर्थिट आहे. शांतता आहे आणि मेन म्हणजे नेटवर्क नाही आहे इथं. त्याचा एक प्रकारे बघायला गेलं तर लॉस पण आहे आणि फायदा पण आहे. मला तर जास्त करून थोडासा लॉस वाटला, कारण कॉन्टॅक्ट करताना पोचलोय, निघालोय, घरी सांगावं लागतं, मॅसेज नाही करतायत. ॲटलिस्ट तेवढा तरी नेटवर्क पाहिजे की कोणाला सांगता आलं पाहिजे निघालोय वगैरे. येतोय इथं नाही, आपल्या उनुड्याच्या मागच्या साईडला तिथं या जागेवरती थोडासा नेटवर्क येतोय. झालं एकंदरीत आपली अशी ट्रिप. आता इथून निघायचं मस्त खाऊन वगैरे. त्याच्यानंतर जायचंय बल्लाळेश्वर, गणपतीचं दर्शन घ्यायचं. दर्शन घेऊन निघायचं मग घरी डायरेक्ट जम्बू चुकू. फार्म हाऊस छान आहे, निसर्ग छान आहे इथला, एकदम भारी. आता जेवायचं मस्त. कसं वाटलं तुला? खूप छान वाटलं. खूप छान वाटलं. छान तर मला रोजच वाटतं. पावभाजीला अप्रूव्ह भेटलेलं आहे माझं. आता सगळे खाऊ शकतात. मस्त झालं. रात्रीच्या पनीरपेक्षा भारी झालं. रात्री जी बनवली असते ना, रात्री पण खाल्ली असते, आता पण खाल्ली. मस्त झाली. थोडी जास्त झाले. घरी घेऊन जाऊ, बाहेर घरी घेऊन जाऊ. आमची जर्नी इथं स्टॉप होते. इथं खूप लोक मला बोलतात फोटो काढ, हे काढ, ते काढ. मी काय आता कोणाचे फोटो काढत नाहीये. चल बाय. इथं स्टॉप करतोय. हे माझे स्कूल फ्रेंड्स आहेत. लगेच नाही बाय करायचंय, मला अजून बोलायचंय त्याच्यामध्ये. सबस्क्राईब करा हमारे दोस्तों.